चंदगडच्या बालकीर्तनकार ओम महाराज शिरगावकर यांचा जट्टेवाडी जाहीर सत्कार। सर्वोत्तम व्यक्तिमत्व 2026 बालकीर्तनकार पुरस्काराने राज्यस्तरावर झाला सन्मान। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने उज्ज्वल आध्यात्मिक वाटचालीस शुभेच्छा। चंदगड तालुक्यातील उदयनमुख बालकीर्तनकार ओम महाराज शिरगावकर यांना युनिव्हर्सल युनिट फाउंडेशन मुंबई ठाणेतर्फे प्रदान करण्यात आलेल्या सर्वोत्तम व्यक्तिमत्व 2026 बालकीर्तनकार पुरस्कारानिमित्त जट्टेवाडी येथे चंदगड तालुका वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। ज्ञानोबा तुकोबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था तुरंबे येथील गुरुवर्य हबप ओमकार महाराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तनाचं शिक्षण घेणाऱ्या ओम महाराज यांनी अल्पवयातच अभ्यासपूर्ण निरूपण, प्रभावी वाणी आणि हरिनाम भक्तीच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या या यशाबद्दल त्यांना मायेची शाल, श्रीफळ आणि श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन गौरवण्यात आलं। यावेळी चंदगड तालुका वारकरी संप्रदायाचे प्रमुख युवा कीर्तनकार हबप डॉक्टर विश्वनाथ पाटील महाराज यांनी मार्गदर्शन करताना ओम महाराज हे चंदगडच्या भूमीतून घडणारे वारकरी परंपरेचे उज्ज्वल भविष्य असून त्यांनी महाराष्ट्रासह देश विदेशात हरिनामाचा संदेश पोहोचवून चंदगडचं नाव उंचवावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। हबप अशोक चांदेकर महाराज यांनी गुरुभक्ती, साधना, अभ्यास आणि विनम्रतेच्या बळावर ओम महाराज वारकरी संप्रदायातील आदर्श आणि लोकप्रिय कीर्तनकार म्हणून निश्चितच उदयास येतील असा विश्वास व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिले। सत्काराला उत्तर देताना ओम महाराज शिरगावकर यांनी गुरूंचे मार्गदर्शन, ज्येष्ठ वारकऱ्यांचे आशीर्वाद आणि विठ्ठलाची कृपा हेच आपलं सामर्थ्य असल्याचं सांगितलं। समाजात भक्ती, संस्कार आणि सदाचाराचा संदेश देणारा आदर्श कीर्तनकार होण्यासाठी अखंड प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। या सोहळ्यास चंदगड तालुका वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी, वारकरी, भाविक, जट्टेवाडी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अल्पवयातच अध्यात्म, संस्कार आणि समाज प्रबोधनाची कास धरणाऱ्या ओम महाराज यांचा झालेला हा राज्यस्तरीय गौरव चंदगड तालुक्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।